नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळींनो, खरं म्हणजे 10वी 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत. सुट्टीचं वातावरण आहे. मात्र या सुट्टीमध्ये नेमकं आपण पुढे काय करायचं हा विचार प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील पडलेला असतो. आणि याच विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. जर का तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल, हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही करताय, तर हा आजचा कार्यक्रम जरूर ऐका. आणि याच विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मनाली हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अनिल माने सर. आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्याचं काम आणि मालक बनवण्याचं काम जे आहे ते सातत्याने आपण गेल्या अनेक वर्षांपासून करताय. खरं म्हणजे नोकर न होता मालक कसं व्हायचं याचंच ज्ञान, याचंच मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला अनिल सर नक्कीच करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. अनिल माने सर हे मनाली हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. शिवाय ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि डायनो फूड्सचे देखील ते अध्यक्ष आहेत. अनिल माने सरांनी एका छोट्या ढाब्यापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. खरं म्हणजे या आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्ही जरूर विचारा. 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खरं म्हणजे आजचा विषय सर अतिशय महत्त्वाचा असा आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजकडे तुम्ही वळलात म्हणजे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टींकडे बघताय, या करिअरकडे बघताय? मी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, यामध्ये खऱ्या अर्थानं चांगला व्यवसाय कुठला असू शकतो, चांगल्या पद्धतीनं कसं व्यक्ती घडू शकतो आणि तो कोट्याधीश कुठल्या मार्गाने जास्त होऊ शकतो याचा अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री ही सगळ्यात चांगली आहे की जी एकदम चांगल्या पद्धतीनं जर भरपूर कष्ट केलं तर प्रत्येकाला कोट्याधीश होण्याची संधी उपलब्ध करून देते. इथं कुठलीही व्यवस्था अशी लागत नाही की ज्याच्यासाठी मी एखाद्या कुठल्या खेड्यात राहतोय आणि ह्या खेड्यातून मला मोठ्या शहराकडे जायला पाहिजे किंवा परदेशात जायला पाहिजे, असंही ह्याच्यामध्ये काही नाही आहे. तर सर्वसाधारण एखाद्या छोट्याशा गावात एखादा छोटासा ढाबा चालून पण कोट्याधीश झालेली, स्वतःचे बंगले बांधलेले, स्वतःच्या गाड्या घेतलेल्या अशी माणसं भरपूर तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रभर बघायला मिळतात, देशभर बघायला मिळतात. माझ्या समोर देखील एक व्यक्तिमत्व तसंच काहीच आहे. तर ही जी व्यवस्था आहे, माझ्या बाबतीतच जर उदाहरण द्यायचं असेल तर मीही अगदी 2 वर्ष बसून मंडईमध्ये भाजीपाला विकला आणि त्याच्यातून एक छोटासा ढाबा सुरू केला. आणि हा ढाबा सुरू केल्यानंतर एक ढाबेवाला व्यक्ती कोट्याधीश होऊ शकतो, भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा मिळवू शकतो आणि मग आपण अशीच मुलं कोट्याधीश बनवू शकतो. आणि ही कोट्याधीश बनलेली मुलं आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. इतर कुठंतरी 5, 7, 10 हजार रुपये पगार, 20,000 पगार घेण्यापेक्षा हा दृष्टिकोन बरोबर घेतला, स्वतः सक्सेस झालो आणि महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजमध्ये कोट्याधीश बनण्याची संधी देणं, प्रयत्न करणं, त्याच्यासाठी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं सुरुवात आहे. आणि ह्या सुरुवाती ही या माध्यमातून विचार घेतला की मी जर कोट्याधीश होत असेल तर मी इतरांनाही कोट्याधीश बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. नक्कीच. खरं म्हणजे तुम्ही नोकर न होता मालक बनलात. मालक बनण्यासाठीचा तो तुमचा प्रवास जो आहे तो तुम्ही आता आम्हाला सांगितलात. मात्र अशाच पद्धतीचा प्रवास जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये असावा किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने नोकर न होता मालक व्हावं ही आपली संकल्पना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थी घडवत असताना नेमकी कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याकडनं तयारी करून घेता? अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये मी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस बघितले. या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये काय काय व्यवस्था आहे, कशी व्यवस्था आहे, त्यांची अभ्यास पद्धती कशी आहे आणि मी जसा कोट्याधीश झालो आणि मला काय गरज होती, असं नाही आहे की मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि मी कोट्याधीश झालो, मुळीच नाही आहे. माझं मत असं आहे की ज्याच्याकडं जबरदस्त इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तो सगळ्यात त्याच्यात सक्सेस होतो. पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नेमकं तीच गोष्ट गरजेची असते आणि मी नेमकी हीच गोष्ट अभ्यासली, पण हे दुसऱ्या कॉलेजमध्ये जाताना हे मला आढळून आलं नाही.
मला असं वाटलं की अरे मी जो कोट्याधीश झालो त्याचा एक वेगळा ग्राफ आहे आणि हे जे शिकवत आहेत ते थोडंसं वेगळं ह्याच्यापेक्षा आहे. अभ्यास देत आहे मान्य आहे, मला त्याच्याबद्दल नाही आहे, पण प्रॅक्टिकली जे खऱ्या अर्थानं तयार झालं पाहिजे, प्रॅक्टिकली तिथं तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल हा विषय फार महत्त्वाचा तिथं वाटला. म्हणून मी माझ्या एज्युकेशनचा बेसच प्रॅक्टिकल हा विषय ठेवला. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला घडायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली घडणं गरजेचं आहे. अभ्यासानंही घडता आणि त्याच्यासाठी फार वेगळी काही गोष्टी नाही आहेत. दिवसभर वर्षभर 2-2 वर्ष 3-3 वर्ष मुलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही नुकतंच एज्युकेशन देता, याच्यामुळं फक्त तयार होतो असं नाही आहे. त्याला प्रॅक्टिकली पण जोर लागला पाहिजे आणि त्यातच तो विद्यार्थी घडतो. आज जे काही शिकला आणि आज प्रॅक्टिकल केलं तर त्याचे सगळ्यात मोठे फायदे होतात. किंवा आज 1 महिना 2 महिने शिकला आणि 2-4 महिने ट्रेनिंग केलं तर तो पटपट ग्रास्प करतो आणि त्याची जी लेवल आहे ती हायर साईडला निघायला लागते. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मी गोष्ट ओळखली आणि मी ठरवलं की माझा एक स्वतःचा प्रॉपर पॅटर्न असेल आणि हा पॅटर्न राबवण्यासाठी मनाली इन्स्टिट्यूट. आणि इथं ही मुलं घडवताना महत्त्वाचे काय रोल लागतात, काय लागतं इथं. एक तर हॉटेल इंडस्ट्री म्हटलं की आपण जराशे गैर अर्थानं बघतो. ज्यावेळेला कामगाराचा विषय येतो, हॉटेलच्या कामगाराचा विषय येतो, त्यावेळेला तो व्यसनी असेल, तो असा असेल, तो तसा असेल. काही अंशी बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही. हॉटेलचा कामगार हा शेफ असेल, तो वेटर असेल तर तो त्या कॅटेगरीतला असतो. पण येणारी जी मुलं आहेत ही मुलं मालक बनणार आहेत, त्याच्यासारखा कामगार बनणार नाही आहेत. तर त्याला मालक बनण्याच्या ज्या काही प्रक्रिया लागतात त्या प्रक्रियेवरती आम्ही लक्ष घातलं आणि पहिलं कॉलेजनं जे बंधन आणलं ते व्यसनावरती. म्हणजे आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसन न करणं आणि त्याच्यावरती फार स्ट्रिक्ट नियम उभा केले, ज्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याचा तर त्यात फायदा होतोच, जो चुकीच्या पद्धतीचा विद्यार्थी आलाय तो निघून जातो. आणि तिसरी गोष्ट, जे पालक महाराष्ट्रभर आणि देशभरातले कुठलाही विद्यार्थी माझ्याकडे आला तर तो पालक बिनधास्त राहू शकतो. जरी आम्ही सांगताना आता माझी पद्धती काय आहे की पहिल्यांदा ॲडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थ्याला तर मी विद्यार्थ्याला थोडंसं दुसरं स्थान देतो. मी आई वडिलांना पहिल्यांदा बोलवतो आणि आई वडिलांना किमान 2 तास या सगळ्या गोष्टी सांगतो की हॉटेल इंडस्ट्रीमधल्या अडीअडचणी काय आहेत. कधीही गोड बोललोय, लगेच बोलवलंय, या तुम्ही हे करा ते करा, फार छान आहे, नोकऱ्या चांगल्या आहेत, कधीच म्हणत नाही. आजपर्यंतच्या कुठल्याही इतक्या वर्षात मी कधीही कुठल्या पालकांना गोड न बोलता प्रामाणिक सांगितलं की ही इंडस्ट्री अशी आहे, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस होऊ शकता, कोट्याधीश होऊ शकता, पण त्याच्यासाठी काय रूल पाळले पाहिजेत. त्यातला पहिला रूल जो आहे तो व्यसनापासून बाजूला राहणं हा पहिला रूल आहे आणि हे कॉलेज एकदम स्ट्रिक्टली पाळतं. दुसरा जो रूल आहे तो किमान 10 ते 12 तास काम करायला पाहिजे त्यांनी. जर 10 ते 12 तास काम करण्याची तुझी पात्रता नाही आहे तर कधीच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येऊ नये, कारण तो कधीच मालक घडणार नाही, माझी खात्री आहे. तिसरा जो रोल आहे तो सांगेल ते काम करायचं. लक्षात आलं? त्याला सांगितलं उठ रे चल बाहेर ते ग्राउंड दिसतंय ना, जरा झाडू मारून घ्या, ते हे करून घ्या, टॉयलेट साफ करून घ्या, येस सर म्हटला पाहिजे. तरच हे गुण 2-3 गुण जर एकत्र जुळले तर तो खऱ्या अर्थानं एक प्रामाणिक आणि प्रॉपर असा एक हॉटेल मालक होऊ शकतो. कारण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हीच गरजेची बाब आहे. इथं घमेंडी माणसाची अजिबात उपयोग नाही आहे. इथं प्रत्येक विद्यार्थी आला आणि त्याच्या प्रत्येकाच्या वडिलाचं 5 स्टार हॉटेल आहे असं तर असत नाही आहे. ही सर्वसामान्य कॅटेगरीतली मुलं सगळ्यात जास्त येतात. त्यांच्या पाठीमागं नोकरी मिळाली मला 10-20 हजाराची तरी बास अशा पद्धतीची ही मुलं असतात. पण मी असं म्हणतो की नोकरच व्हायचं असेल तर मी आत्ता तू आलायस माझ्याकडे ॲडमिशन घ्यायला, मी तुला 4 ते 8 दिवसात तुला नोकरीला लावतो 4 स्टार 5 स्टारला. त्याची हॉटेल मॅनेजमेंट करायची गरजच नाही आहे. हे जे इतर कॉलेजेस हे काय म्हणतात किंवा इतर कुठल्याही व्यक्ती काय म्हणतात की काय नाही तू माझ्याकडं आलास की मी तुला 4 स्टार 5 स्टारला नोकरीला लावतो. अरे नोकरी अशी नाहीच आहे 4 स्टार 5 स्टारची. सर्टिफिकेशनला इथं कुठंही किंमत नाही आहे. मी ओपन चॅलेंज देतो कुठल्याही यांनी की त्यांनी सांगायचं एक ठराविक जे ब्रँड आहेत ज्यांनी स्वतःचं हे केलेलं आहे, पण असे हजारो 5 स्टार हॉटेल आहेत, 4 स्टार हॉटेल आहेत, 3 स्टार हॉटेल आहेत,
जिथं आम्हाला हक्कानं आमची मुलं घेऊन जातात. सर तुमची ह्या वेळेला द्याच बरं का मुलं, सर तुमची मुलं फार कष्टाळू असतात. मग आमची मुलं 10 तास काम केलं तर सर ठीक आहे, अजून काय करायचं आहे का? 12 तास काम केलं सर आणखी काय करू का? 14 तास काम केलं तरी सुद्धा विचारतात सर आणखी काय काम करू का? हे पॉझिटिव्हिटी त्या ह्यांना बघायला मिळते. आणि इतर कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान घ्या आणि परत तिथं गेलं, कारण प्रॅक्टिकली ज्या वेळेला मुलगा उतरतो त्यावेळेला त्याचं खऱ्या अर्थानं त्याला सगळं रूप समजतं हॉटेल इंडस्ट्रीचं काय आहे ते. की बाबा पहिल्यांदा उतरलायस ना तर झाडायचं, घासायचं आणि टॉयलेट साफ करायचं आहे, अगदी क्लिअर सांगतो. पण हे ज्या वेळेला त्याला मी एवढं सगळं शिक्षण घेतलंय, 2 वर्षानंतर हे ट्रेनिंगला पाठवतात, 3 वर्षानं ट्रेनिंगला पाठवतात आणि त्यावेळेला हा जो बेस दिसतो त्यावेळेला त्यांना वाटतं की मी टायमध्ये आलोय आणि मी हे कसं करणार आता, अशी त्यांची मानसिकता होते आणि मग ती मुलं हॉटेल इंडस्ट्री सोडून निघून जातात. मी सांगतो बाबा पहिलं हेच आहे तुझं, तुला यायचं असेल तर अगोदर हे विचार कर, तू तुझ्या आईबापाचा पैसा वाया घालवू नको किंवा तुझाही वेळ वाया घालवू नको. हे सगळं समजून घे आणि ही जर तुझी मानसिकता असेल तर तू इथं ये. अशा पद्धतीनं ही ज्या वेळेला प्रकार होतो त्यावेळेला ही मुलं व्यसनापासून मुक्त होतात. जरी असेल ज्या पद्धतीनं असेल, एखादा चुकून येऊ शकतो बरं का त्यात, पण तो घावला की निघून जातो. ते काय आपण आपल्याला हे नाही आहे, पण तो लगेच घावतो. अगदी आम्ही पोलीस जो दारू पिताना ड्रायव्हरला असं तोंडात ते पण मशीन आम्ही ठेवतोय, म्हणजे ते प्रत्येक वेळेला तो इन आउट, कारण कॅम्पसमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. आमची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, एज्युकेशन एकाच कॅम्पसमध्ये आहे. त्यामुळे मुलं बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत. जरी गेला तरी सुद्धा त्या ह्याच्याप्रमाणेच राहतं. तर अशा पद्धतीची ही व्यवस्था, म्हणजे दारू न पिणं, त्यामुळं त्याची घडवणूक चांगली होते. 10 ते 12 तास काम करणं एकदम चांगला बनतो आणि सांगेल ते काम करणं ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. त्यातल्या त्यात हॉटेल इंडस्ट्रीला फार महत्त्वाची गरज आहे. अशा पद्धतीची ही मुलं, संस्कारक्षम मुलं तयार करण्याचं काम, हे बघा एज्युकेशन कुणीही देईल, पण संस्कार देण्याच्या दृष्टीनं आम्ही जे काही प्रयत्न करतो, हा प्रयत्न आमच्या कॉलेजचा जबरदस्त असतो. आणि त्यामुळं ही मुलं ज्या वेळेला ट्रेनिंगला जातात त्यावेळेला मात्र या मुलांना ऑटोमॅटिक मागणी वाढते. जिथं 500 आणि 1000 रुपये स्टायफंड मिळतो तिथं आमच्या मुलांना 5 ते 8,000, 5 ते 15,000 3 वर्षामध्ये आम्ही स्टायफंड देतो. स्टायफंड 500 आणि 1000 रुपये नाही, आम्ही ही संकल्पनाच पूर्ण बदलून टाकली. आणि हे संकल्पना बदलण्याचं कारण आमचे कष्टाळू वृत्तीची मुलं तयार झालेली, हा याच्यातला विषय आहे. आणि अशा पद्धतीची त्यांची घडवणूक आहे. खरं आहे, म्हणजे तुम्हाला तर मालक घडवायचा आहेच, सोबतच तुम्ही एक संस्कारी असं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम देखील करत असता. आणि ते जे काही शिक्षणाची वर्ष आहेत तेवढे वर्ष आपण त्या विद्यार्थ्यांचे पालक होऊन तिथे राहत असता. खरं म्हणजे ही मनाली इन्स्टिट्यूटची खासियत आहे आणि ही कौतुकास्पद बाब नक्कीच आहे. सर मगाशी आपण म्हणालात की आम्ही मालक घडवतो, मात्र मालक घडवत असताना असे देखील काही विद्यार्थी असतात की नाही आता मला जॉब करायचाच आहे, मी स्वतःचा बिझनेस करीन तेव्हा करीन, मात्र आता तेवढे पैसे नाही आहेत, मात्र आता जॉब करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे प्लेसमेंट हा एक योग्य असा पर्याय जो आहे तो मनाली इन्स्टिट्यूटने या विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेला आहे. त्याबद्दल काय सांगा? आता मी मुळातच पहिल्यांदा मी सांगतो की मी मालक घडवतो, नोकर नाही. हा जो विषय आहे हा मालक बनण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कॉलेजचा पॅटर्न आहे. लगेच हॉटेल मॅनेजमेंट त्याचं पूर्ण झालं, चल आता आई वडिलांच्याकडून 7 लाख 10 लाख घे आणि हॉटेल चालू कर, असं कधीही कॉलेज सांगत नाही. कॉलेज उलट पालकांना समजावून सांगतं की जरी तो आमच्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जरी 3 वर्ष शिकला तर त्याला चुकूनही स्वतःचं हॉटेल काढून देऊ नका. पहिल्यांदा त्याला सांगितलं जातं की अरे तू आता ट्रेनिंग केलंस, आता तू काय कर तर तू मॅनेजमेंट ट्रेनिंग कर. त्या मॅनेजमेंट ट्रेनिंग नंतर तुझं 2 वर्षाची नोकरी कर, पहिला टप्पा. लगेच आयुष्य संपत नाही आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये तू 3 स्टार 4 स्टार 5 स्टार किंवा A कॅटेगरी रेस्टॉरंटमध्ये तू प्रॉपर पद्धतीनं काम कर. 2 वर्ष आमचा पॅटर्न काय आहे बघा. हे 2 वर्ष तुझ्यावरती कॉलेज लक्ष ठेवेल. नंतर हे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू तुझ्या गावाच्या जवळ जे शहर आहे किंवा चांगला स्पॉट आहे तिथल्या हॉटेलवाले बेजार आहेत, त्यांना हॉटेल चालवण्याची व्यवस्था माहिती नाहीये, ते हॉटेल उभा करतात.
दुसऱ्याला पैसा मिळतोय दुसऱ्याचा पैसा बघून, पण ते हॉटेल चालवू शकत नाहीत. अशा मालकांना भेटून, सर मी तुमचं हॉटेल चालवतो, मला तुम्ही 20% प्रॉफिट द्याल का टोटल प्रॉफिट मधलं, मी रात्रंदिवस झटतो. असा विषय नोकरी 2 वर्ष केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये ते काम करायचं आहे 2 वर्षाचं. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे ते लीजवरती, भाड्यावरती हॉटेल घ्यायचं आहे. स्वतःचं नाही, अजून मी स्वतःवर आलेलो नाही आहे. आणि हे 2 वर्ष चालवा आणि मग स्वतःचं हॉटेलचा मालक व्हा, हा यातला विषय आहे. मग आता पहिला प्रश्न येतो तो नोकरीचा येतो, प्लेसमेंटचा येतो, बाकीच्या गोष्टीचा येतो. तर ही जर प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने झाली तर त्याचं फ्युचर पण चांगलं बनतं. त्याला मिळणारं जे अर्निंग आहे ते वाढतं आणि त्या वाढण्या अर्निंग मधून त्याचं काय होतंय, तर पुढचं नियोजन तयार होत असतं. बरोबर, त्याची मॅच्युरिटी लेवल वाढत असते. त्याला अडीअडचणी किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या सगळ्या तो समजून घेत असतो, ग्रास्प करत असतो आणि तो मोठा होत असतो. आणि मग स्वतःचं हॉटेल ज्या वेळेला उभा करेल त्यावेळेला त्याची ताकद ही आहे ती स्ट्रॉंग असेल. अगदी, आणि अनुभवामुळे या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर. मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही काय केलेलं आहे, तर भारत आणि भारताबाहेर नोकरीच्या कशा संधी या व्यक्तींना, मुलांना उभा राहतील याच्यासाठी प्रयत्न केला. महत्वाचा विषय आहे, कारण हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी म्हटल्यानंतर त्यांना भारताच्या बाहेर जाऊन काम करण्याची खूप इच्छा असते. तिथले वेगवेगळे पदार्थ आहेत ते बनवण्याची, ते शिकण्याची खूप इच्छा असते. मात्र भारतात किंवा भारताबाहेर जाण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आपल्याला कशा पद्धतीने उत्तम असं करिअर ठरू शकतं, नक्कीच अनिल सर आपल्याला सांगणार आहेत. मात्र ब्रेकची वेळ झाली आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉल. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे अतिशय महत्त्वाच्या विषयापर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी जे आहेत सर, भारतात किंवा भारताबाहेर त्यांना काम करण्यासाठी खूप अशी उत्सुकता असते आणि त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतात. त्याबद्दल आपण काय सांगाल? मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र देश आणि जगभरात हॉटेल इंडस्ट्री ही जबरदस्त असल्यानं तिथं संधी मिळते. पण संधी कुठल्या विद्यार्थ्याला मिळते, कुठल्या मुलाला मिळते, हा मी मगाशीच सांगितलेला विषय आहे. जर कुणी 8-10 तास 12 तास काम करू शकत नसेल तर त्याला कधीही संधी मिळणार नाही. तो जे सांगेल ते काम करेल, न करेल तर त्यालाही संधी मिळणार नाही. आणि या पद्धतीनं जे मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जे विद्यार्थ्याला तयार करतं त्याबरोबर त्याला प्लेसमेंट चांगल्यात चांगल्या मिळाव्या, त्याला स्टायफंड चांगल्यात चांगला मिळावा, हा सगळ्यात मोठा विषय घेऊन आपण काय करतोय, तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की एखादा मुलगा आज माझ्याकडं ॲडमिशनसाठी आला आणि तो ॲडमिशनसाठी आला तर मी त्याला सांगतो की तू नोकरी करायला आलायस का मालक घडायला आलायस. नोकरी करायला आला असशील तर माझ्याकडे ॲडमिशन नाही, पण मालक घडायचा आहे तर माझ्याबरोबर ये, मी तुझ्यासाठी तयार आहे. पण जर तो मालक बनवण्याच्या तयारीत असेल तर त्याला नोकरीचा काही ना काहीतरी काळ पूर्ण करावा लागणार आहे. हा आपल्या पॅटर्नमधलाच असणारा विषय आहे. तर याच्यासाठी या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं चांगल्यात चांगलं ट्रेनिंग देता येईल. आता तुम्ही बघितलं तर इंडियन, चायनीज, थाय, मेक्सिकन, इटालियन, जॅपनीज, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन फूड हे आम्ही त्यांना टप्प्याटप्प्यानं 3 वर्षाच्या टप्प्याटप्प्यामध्ये एक प्रॉपर पद्धतीनं त्यांना देतोय. म्हणजे किचनचं ज्ञान त्यांचं प्रॉपर होत आहे, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. परदेशात त्यांना जर जायचं असेल तर IELTS एक्झामची प्रिपरेशन, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला परदेशामध्ये नोकरीला जायचं आहे तर ती असणारी ती एक्झाम आहे. आणि ह्या एक्झामसाठी भरपूर खर्च येतो, पण आपण आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी कॉलेजमध्येच त्यांचा अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे. आणि त्या माध्यमातून दुसऱ्याच वर्षापासून 3 वर्ष डिग्री झाली मग हे झालं आणि मग एक्झाम दिली असं नाही आहे. दुसऱ्याच वर्षापासून त्याचं प्रिपरेशन तयार करतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्याला हे पुढं जाताना, पुढं ते कामकाज करताना, एक्झाम देताना ते सोपं ठरणार आहे. म्हणजे हा या कॉलेजचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की ज्यांनी फक्त विद्यार्थी महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर जगभरात जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एक, त्यांना प्रॅक्टिकली जेवढं ज्ञान लागतं
पहिल्यापासून जे प्रॅक्टिकली ज्ञान लागतं ते जबरदस्त किती चांगल्या पद्धतीनं दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे याचा अभ्यास करून त्यांची ट्रेनिंगची पद्धती ठरलेली आहे. म्हणजे पहिल्या वर्षी आलेला मुलगा कुठलं काम करणार, दुसऱ्या वर्षी आलेल्याला कुठलं काम आहे, तिसऱ्या वर्षाच्या मुलाला कुठलं काम आहे, त्याच्या रेंज, त्याची बुद्धिमत्ता जसं वाढेल तसं त्याचा ग्राफ वाढवून देऊन त्याची ती तयारी करून घेतली जाते. आणि यामुळं ही मुलं चांगली आहेत. आज जर बघितलं तर आमची अमेरिकेत मुलं आहेत, पण हे अमेरिकेत असणारी मुलं सुद्धा ज्यावेळेला कॉलेजवरती येऊन सांगतात की सर ॲडमिशन घेतलं त्यावेळेला आम्हाला या गोष्टीचा अर्थ नाही कळाला की कष्ट काय आहे, व्यसनापासून बाजूला का राहा, रात्रंदिवस काम का करा. कारण अनिल माने अहोरात्र अजून रात्रंदिवस काम करतोय. आपला डायनो फूड ही कंपनी आहे, महाराष्ट्रभर त्याच्या आउटलेट आहे, कॅटरिंगचे सगळे जेवणं आमच्याकडून जातात, भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचं सेटअप आहे. मी तर कुठं थांबलोय, रात्रंदिवस 30 वर्ष काम करतोय. अरे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं असं काही बनायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करणं गरजेचंच आहे, नाहीतर मोकळं बसण्यात मजा तर काहीच नाहीये. जर जगायला आलोय तर चांगल्या पद्धतीने जगूया, पैसा प्रामाणिकपणाचा कमवूया, वाईटाचा पैसा नाही, आणि चांगल्या पद्धतीनं मोठं झालं तर ते समाधान चांगलं मिळतं. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि त्यांना जे काही शिकवण आहे माझी ती त्या पद्धतीची असते. आणि ही मुलं तिथं आल्यानंतर सगळ्या मुलांना परत सांगतात की मी त्यावेळेला हे ऐकलं म्हणून मी आज अमेरिका गाठली. लक्षात आलं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर मुलांवरती संस्कार, त्यांच्या ट्रेनिंग, प्लेसमेंट याबद्दलचं जर प्रॉपर लक्ष दिलं तर आम्ही पूर्णपणे त्याला प्रॉपर लक्ष देतो, त्याला सपोर्ट देतो. आणखी तुम्हाला सांगतो की एखादं कॉलेज एक प्लेसमेंट दिली सोडून दिलं, आमचं असं नाही आहे. कंटिन्यू तू संपर्कात राहा, तुझ्यासाठी पुढच्या प्लेसमेंट द्यायची जबाबदारी कॉलेजची. म्हणजे एवढं चांगली मदत केली जाते. हा यातला बेस आहे आणि हेच गरज आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो की मी 100% जी हॉटेल मॅनेजमेंट मुलं जी करणार आहेत त्यांच्या घरात कोणीही हॉटेल मॅनेजमेंट केलेलं नसतं, 1-2% सोडले तर. म्हणजे 98% मुलं जी आहेत त्यांना गाईडलाईन करणाऱ्या कॉलेजशिवाय दुसरं कोणी नाही आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, त्यांना गाईडलाईनसाठी ते सपोर्टेड राहतं, इंजिनियरचा इंजिनियर. पण इथं मात्र वेगळे विषय आहेत. आणि म्हणून हे कॉलेज या घरामध्ये आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलं या पद्धतीनं हे विद्यार्थी हँडल करतो. म्हणून ही विद्यार्थी चांगले घडतात. खरं म्हणजे मनालीज इन्स्टिट्यूटचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की विद्यार्थी अगदी पहिल्या वर्षापासून स्वतःच्या पायावरती उभा राहतो आणि त्या विद्यार्थ्याला ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे ते आपण देत असता. आणि हेच ट्रेनर जे आहेत ते इतर कॉलेजच्या ट्रेनर्सपेक्षा थोडे वेगळे असतात. त्यांच्यामधला तो वेगळेपण, युनिकनेस जो आहे तो अगदीच जाणून येतो आणि त्यामुळेच त्यांना पैसे देखील त्या कामाचे जास्त मिळत असतात. तर सर याबद्दल आपण काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे या कार्यक्रमामध्ये सांगण्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी. कारण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे म्हणून लाखो रुपये मुलं खर्च करतात. काही परदेशात जातात, 50-50, 40-40 लाख रुपये खर्च करतात. भारतात, महाराष्ट्रामध्ये 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये पैसे खर्च करतात, रुपये खर्च करतात. आमच्या कॉलेजमध्ये या महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि इतर गोष्टीतल्या खर्चापेक्षा फार विपरीत परिस्थिती आहे. त्याचं कारण माझा जो बेस आहे तो ट्रेनिंग बेस, ज्यामध्ये विद्यार्थी जो आला पहिल्यांदा माझ्याकडे, जे विद्यार्थी आता जो येणार आहे, आमच्याकडं 2 प्रकारच्या बॅचेस आहेत, जे आता मे मध्ये चालू होईल. ज्या मे मध्ये चालू झाल्या, जर कुणी विद्यार्थी जर ॲडमिशन घेणार असेल तर त्याला जे फी स्ट्रक्चर असतं ते मागच्या वर्षीचं असतं आणि त्यामुळे त्याचा फार मोठा फायदा होतो. आणि ऑगस्टमध्ये जे काही विद्यार्थी येतात त्याच्या रेग्युलर पर्सेंटेज प्रमाणे त्याची वाढ राहते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तो पहिल्या वर्षी 2च महिने शिकतो, लगेच तो 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टारला त्याला ट्रेनिंगला पाठवलं जातं. त्याचा पैसा येतो, तो कॉलेजला भरतो, परत तो येतो, अभ्यासक्रम करतो, एक्झाम देतो, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाचा सेटअप, दुसऱ्या वर्षाचं ट्रेनिंग, या दुसऱ्या वर्षाच्या ट्रेनिंगमधून परत पैसे येतात, तिसऱ्या वर्षाच्या ट्रेनिंगमधून परत पैसे येतात. असे जे काही पैसे येतात ते 500 आणि 1000 रुपये नव्हे. सर्वसाधारण सगळे कॉलेजेस किंवा 5 स्टार हॉटेल पहिल्यांदा असे म्हणायचे की अरे तुम्ही तर नवीन आहे, तुम्ही काय शिकलाय, तुम्ही काय हे आहे, तुम्हाला 500 आणि 1000 रुपये स्टायफंड देणार.
बरोबर आहे त्या 5 स्टार हॉटेल मालकांचं. कारण जर तुम्ही पूर्णपणे वर्षानुवर्ष फक्त पुस्तकी ज्ञान दिलं असेल तर तो प्रॅक्टिकली तिथं तयारच असणार नाही ना. बरोबर. आम्ही करतोय काय तर आम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिकली पण पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त त्याला तयार करतोय आणि त्यामुळं ते एक ताकदीचा मुलगा बनतोय आणि त्याच्यातून पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथ्या वर्षी लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग देतो त्यांना. आणि हे फार महत्वाचं आहे की जे कुठलंही कॉलेज डिग्रीच्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग पुढे देत नाही, आम्ही त्याची जबाबदारी घेतोय त्या मुलाची मॅनेजमेंट ट्रेनिंग द्यायची. आणि ही सगळ्यात महत्वाची बाब आपण चांगल्या पद्धतीने हे करतोय. अर्थात तो मुलगा किती सपोर्टेड आहे त्याला, हा पण विषय बघितला जाईल. मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी ही देव नाही आहे तथास्तु म्हटल्यावर व्हायला. 100 मधले माझ्याकडूनही 5-10 हे ठरतील. माझ्याकडून चुका नाहीत होणार. मी भरपूर काय देतोय, मी भरपूर काय घालतोय, पण जो ग्रास्प करणार आहे, घेणार आहे, तोच जर त्यानं काहीच केलं नाही तर त्यात माझा नाविलाज आहे, त्याला मी काहीच करू शकत नाहीये. तर या सगळ्या गोष्टीमध्ये या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जवळपास 60-70%, अगदी 75%, 80% फी जी आहे ते त्याच्याच त्यानं केलेल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून रिव्हर्स करू शकतो. हे एकदम महत्वाचा पॉइंट आहे. आणि इथंच तो विद्यार्थी घडतो आणि इथंच तो बिंदास्त होतो. नाहीतर आई बापांनी 2-4-5 लाख रुपये, 7-8 लाख रुपये घालायचे आणि परत या सगळ्या गोष्टीमध्ये तो करतोय न करतोय, मग काय करतोय तर 10,000ची नोकरी आहे, 15,000ची नोकरी आहे, असं नाही आहे. आमच्या कॉलेजमध्ये अभ्यास होतोय, ट्रेनिंग होतंय, त्याचं उंची वाढते. जो मुलगा 2-3 वर्षानंतर जिथं बघा मी महत्वाचा विषय सांगतोय, 3 वर्षानंतर ट्रेनिंगला जातो ना, त्या ट्रेनिंगच्या जागेवर माझा 2 महिन्याचा मुलगा जातो आणि मग तिथून त्याची उंची किती वाढेल हे तुम्हीच ठरवायचं. अगदी अगदी खरं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो अगदी संपूर्ण दृष्टिकोनातून त्याला तयार करण्याची जबाबदारी जी आहे ती अगदीच मनाली इन्स्टिट्यूटची असते. सर, आता आपण उल्लेख केला होता तो म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त करून प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. थेरी तर शिकवली जातेच, मात्र त्या तुलनेत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. हे मनाली इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्याने केलं जातं. यामागचं कारण नेमकं काय? मी तेच पहिल्यांदा आल्याला तेच सांगितलं की मी प्रॅक्टिकली ही इंडस्ट्री आज मी तुम्हाला सांगतो की 95% 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जा आणि ते म्हणतील काय नाही तुझं कुठल्या डिग्रीचं झालायस, कुठली युनिव्हर्सिटी आहे, काय आहे, असं कुणीही विचारत नाही. तुझं काम काय येतं, चल किचनमध्ये बघायचं आहे, चल किचनमध्ये ट्रायल दे. तुझं हे काम आहे तर हे ट्रायल दे. तुझं सर्टिफिकेट आहे ना तर ऑप्शन आहे, पण सेकंड ऑप्शन आहे त्याला. तुम्ही फर्स्ट ऑप्शननं ते काहीही बघत नाहीयेत. आणि असं जर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला वाटत असेल की नाही सर माझी अजून प्लेसमेंटच झाली नाही, त्या कॉलेजनं दिली नाही, तर मी मात्र तुला प्लेसमेंट देऊ शकतो, कुठलीही अडचण नाही, पण तुझ्या बौद्धिकतेनं. कारण ही मुलं डेव्हलप नाहीत होत पाहिजे तशी. जिथं प्रॅक्टिकली डेव्हलप होतात तिथं ही मुलं डेव्हलप होत नाहीत. आणि ह्या डेव्हलपमेंटचं जे काय प्रामुख्याचं काम आहे ते विद्यार्थ्यांमध्ये घडवून देऊन या फीच्या बाबतीत, बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत आणि त्याची उंची वाढवणं, मालकाच्या लेवलला लवकरात लवकर पोहोचणं, हा विषय तिथं तयार होतो. एकच उदाहरण देतो की ज्या वेळेला शेट्टी लोक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत, तर यांची मुलं कुठं हॉटेल मॅनेजमेंट केलेले नसतात किंवा त्यांचेच कोणतरी पुतण्या असतो, कोण बहिणीचा मुलगा असतो, ते 12-13 वर्षात त्यांना उचलून आणतात, भांडी घासायला लावतात 2 वर्ष, परत किचनमध्ये साफसफाई करायला लावतात, परत किचनमध्ये कटिंग करायला लावतात पुढचे 2 वर्ष, परत तो शेफ होतो, परत त्याला बाहेर टाकलं जातं, परत 2 वर्ष तो बाहेरचं काम करतो आणि मग त्याचा असणारा मामा किंवा चुलता म्हणतो की आता हे हॉटेल तुझं, मी दुसऱ्या पुढच्या याला चाललो. ही कंडिशनच त्या मुलाला घडवत असते. इथं सर्टिफिकेटला खऱ्या अर्थानं किंमत नाहीये. आहे, मी नाही म्हणत नाही, पण 99% मी या गोष्टीवर आहे, म्हणून मी ते प्रॅक्टिकली त्यांना जास्त घडवतो. आणि मगच तो विद्यार्थी अगदी आनंदानं सांगतो. आमच्या आता गुजरातमध्ये किंवा बाहेर ट्रेनिंगला जातात मुलं 20, 25, 30, तर त्या 30 मुलातली उदाहरण सांगतो, त्या 30 मुलातलं एक मुलगा त्याच्या काही फिजिकल प्रॉब्लेममुळे रिटर्न आला, पण 2 वर्षानंतर मुंबई युनिव्हर्सिटीचं कॉलेज एक होतं, तिथं गेले, त्यात 25 मुलं होती, फक्त 7 मुलं शिल्लक राहिली, बाकीच्यांनी हॉटेल इंडस्ट्री मॅनेजमेंट सोडून दिलं. कारण त्यांना त्यावेळेला कळालं की हे इतकं वाईट काम आहे.
आणि खरं आमची म्हणजे मुलं हेच अगदी हे महत्वाचं आहे की काही विद्यार्थी जे आहेत ते आता कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की आपण हॉटेल मॅनेजमेंट कडे वळलोय, ही चुकी झालेली आहे का, आणि अगदी बरोबर, तिथून अगदी परत बरोबर. मागे फिरण्याचं काम जे आहे ते अनेक विद्यार्थ्यांकडून नाही, केलं मला जातं. तुम्हाला सांगायचं आहे की ही मुलं जी आहेत की नाही ती हॉटेल इंडस्ट्रीला बदनाम करतात. हे म्हणतात नाही ते चुकीचं आहे, मग हॉटेलच चांगलं नाही, मग ते कॉलेजच चांगलं नाही, मग ते असंच चांगलं नाही, हे निगेटिव्हिटी पसरवतात. खऱ्या अर्थानं हे पहिल्यांदा बघतात हॉटेलवाले ढाबेवाले कोट्याधीश झालेले, तरी पण हे का होतं तर त्या कॉलेजमध्ये त्या पद्धतीनं त्याला एज्युकेशन नाही मिळालं तर त्याचा परिणाम असा होतो. नक्कीच, खरं म्हणजे सरांनी आपल्याला मनाली इन्स्टिट्यूट बद्दल असंख्य अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप माहिती देखील दिलेली आहे. आणि तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला मुलीला जर का या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठीची तयारी नेमकी कशा पद्धतीची असते हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. अगदी यायचंय त्या प्रश्नाकडे आपल्याला, मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे करिअर कुठलंही असो, आता त्या प्रत्येक करिअरमध्ये मुलीचा हा सहभाग मोठ्या प्रमाणावरती असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे सर आता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये देखील मुलींसाठी नेमक्या कुठल्या प्रकारच्या संधी आहेत? नाही, आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जसं आपण म्हणतो की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जसं महिलेला स्थान आहे तसंच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. गैर अर्थ काढणं किंवा चुकीच्या पद्धतीनं काही नाही, मग ती इंडस्ट्री चुकीची असू शकेल असा एक गैरसमज असतो. पण आपण जर बघितलं तर सरासरी आता मुलींची संख्या पण चांगली आहे. अर्थात ती 100% 100 मुलं असतील तर ती 25 असू शकते, अशा पद्धतीचे हे रेशो सध्या चाललेले आहेत. पण मुलींच्यासाठी पण हे क्षेत्र अतिशय चांगलं आहे. याच्यामध्ये होतंय काय की त्या मुलीचा सेटअप जो काही तिचं जे डेव्हलपमेंट करायचं आहे त्याला, तो सेटअप अतिशय चांगला मिळतो. तिला फ्युचर, तिला राहणीमान, तिचं जगणं, तिची डेव्हलपमेंट हे सगळं हॉटेल मॅनेजमेंट झालेला विद्यार्थी, आमच्या संस्कारामध्ये तयार झालेला विद्यार्थी जर अशा पद्धतीचा तयार झाला तर त्याच्यावरती तो कुठल्याही व्यवसायात जाऊ दे किंवा अन्य काही गोष्टी, अगदी आपल्या लहान बाळाला सांभाळणं असू दे, ते सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं हॉटेल इंडस्ट्री शिकवते. कारण ती रिस्पेक्ट शिकवते, ती प्रामाणिकपणा शिकवते, ते चांगुलपण शिकवते. अशा पद्धतीची असणारी इंडस्ट्री, यामध्ये महिलेला फार स्थान आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी किचनपासून तुमच्या FMB सर्व्हिस, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, सगळीकडं तिथं चांगल्या पद्धतीच्या मागणी आहेत. अगदी मुली इझिली 2-4 वर्ष काम केलं तर 20, 25, 30, 40 हजार रुपये पगार घेऊ शकतात आणि मालकही बनू शकतात. त्यांच्यावरती ते डिपेंड आहे, त्यांनी त्याच्या पद्धतीनं कसं राहायचं आहे. तर सुंदर काम आहे. मुली चांगल्या पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता. मनालीजनी खास त्याच्यासाठी वेगळं हॉस्टेल, कॅमेरा सिस्टम, बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम पॅटर्न प्रॉपर केलेला आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळं इन कॅमेरा आहे आणि ते प्रॉपर पद्धतीनं त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जातं सिक्युरिटीच्या माध्यमातून. ही चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सोबतच पालकांच्या दृष्टिकोनातून मनालीज इन्स्टिट्यूटकडून नेमक्या कोणत्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या देण्यात येतात? आता पूर्ण बघा, मी बाहेर जर एखादा विद्यार्थी आला, आमच्याकडे पूर्ण राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्या फॅसिलिटी आतमध्ये आहेत. एखादा म्हटला की नाही मला ही व्यवस्था नाही बरोबर वाटली, मी काय बाहेर का राहू शकतो का, तर कॉलेज परमिशन देत नाही. कॉलेज परमिशन देत नाही. एखादे पालक म्हणतील राहू दे की माझा मुलगा बाहेर, काय फरक पडतोय, तर तो कॉलेजवरती परिणाम होतो. आमचा उद्देश काय आहे की त्या मुलाच्या संस्कार हे सगळ्यांच्या समोर प्रॉपर राहिले पाहिजेत आणि म्हणून त्या मुलाला राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था फार सुंदर असते. मुलंच बनवतात. 15-15 दिवस एक नाश्ता रिपीट नसतो. त्याच्यानंतर त्यांची पूर्ण ड्रेस मटेरियल म्हणजे ब्लेझर असेल, शेपकोट असेल, टाय, बो, ॲप्रन, फिजिकल फिटनेसचे ड्रेस, बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम सुंदर पद्धतीनं जे काय रिक्वायर्ड लागतं ते सगळं कॉलेज थ्रू दिलं जातं. ओके. आणि याच्यानंतर बाकीच्या लागणाऱ्या त्यांना IELTSच्या एक्झामचं प्रिपरेशन फ्री आहे, टॅली फ्री आहे. हे एज्युकेशनमध्ये नाही आहे, हे हॉटेलच्या एज्युकेशनमध्ये नाही, पण मी अनुभवलंय
आणि तिथं काय लागतं हे मला माहिती आहे, म्हणून मी हे मुलांच्यासाठी एक्स्ट्रा देतोय आणि त्याच्यासाठी कुठल्याही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही नाही आहेत. तर भरपूर फॅसिलिटी आहेत, त्याची राहण्याची व्यवस्था, बाकीच्या गोष्टी. आता बाहेर जर तो मुलगा राहायला गेला, ट्रेनिंगला गेला, तर त्याला सांगितलं जातं हां चल एकच टाइम तुला जेवण. आम्ही असल्या हॉटेलमध्ये पाठवतच नाही. चांगलं जेवण दे, मुलाकडून कष्ट करून घे, राहण्याची व्यवस्था प्रॉपर दे, म्हणजे जे काय असेल ते. अर्थात मी तुम्हाला क्लिअर सांगतो की माझा मुलगा मी हॉटेल मॅनेजमेंटला टाकला म्हणजे एखाद्या 5 स्टारचा मालक झाल्यासारखं किंवा मॅनेजर झाल्यासारखं कुणी फॅसिलिटी देणार नाही. त्याच्या असणाऱ्या कॅटेगरीवर प्रमाणे फॅसिलिटी मिळतील. ही फॅसिलिटी त्यांनी मान्यच करायच्या आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था ठेवलेली आहे. मग तो त्या मोल्डमध्ये येतो आणि त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं समजायला लागतात. अशी व्यवस्था कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे, चांगली केलेली आहे. नक्कीच. खरं म्हणजे सर सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात. कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी केल्या जातात किंवा कॉलेजचं एकूणच वैशिष्ट्य जे आहे ते तर आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र आता प्रश्न उरतो तो म्हणजे आता हे जे काही विद्यार्थी आहेत, हे जे काही पालक आहेत, त्यांना ॲडमिशन जर का घ्यायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस कशा पद्धतीची? सोपी प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे सांगतो. आई आणि वडिलांनी तिथं यायचंच. जर कुठल्या आई वडिलांचा काही प्रॉब्लेम असेल तर पालक येऊ शकतात. त्यांनी यायचं. जो कुणी पालक येणार आहे त्यानं त्या मुलाची 3 वर्षाची पूर्ण जबाबदारी मी घेणार आहे असं सांगायचं. आणि मग त्यांना मी स्वतः तिथं मला भेटल्याशिवाय कुणीही ॲडमिशन फिरकून पण देत नाहीत. एखादा मुलगा तिथं आला आणि माहिती कदाचित त्याला बाहेर कॉलेजमध्ये माहिती मिळेल पण मला भेटता येत नाही. पण आई आणि वडील हे प्रत्येक वेळा त्यांनी काय केलं पाहिजे, माझ्याकडं आलं पाहिजे. त्यांना हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे. आज ते कार्यक्रम ऐकतील, परत एकदा ऐकतील, पण तिथं आल्यानंतर त्यांना प्रॉपर मी समजावून सांगतो. हे मान्य असेल तर बाहेर जाऊन विचार करा आणि मग ॲडमिशन करा. मी गरज नाही आहे. मला चांगला मुलगा घडवायचा असेल तर मला चांगली मुलं पाहिजेत. 4 जरी मुलं खराब आली तर 4 मुलं जरी दुसऱ्याची बाद केली आणि जर तो बाद झालेला मुलगा जर त्या व्यक्तीचा असेल तर त्याला बरं वाटेल का? म्हणून मी त्या पद्धतीनं कधीही हे करत नाही. त्या पालकांना पहिल्यांदा बोलवलं जातं, विद्यार्थ्याला बोलवलं जातं आणि प्रॉपर 2 तास इंटरव्ह्यू नंतर होतं. याच्यामध्ये 60 आणि 60 म्हणजे मे आणि ऑगस्ट अशा 60-60च्या बॅचेस आहेत. तेवढीच ॲडमिशन घेतली जातात. याच्यापेक्षा एकही ॲडमिशन जास्त घेतलं जात नाही. आणि ही पद्धती. आणि तुम्ही म्हणाल की सर मग तुमचं पर्सेंटेज कसं आहे हो? मग 70% वाल्याला पहिला नंबर द्याल आणि 40% वाल्याला, असला काय प्रकार इथं नाही आहे. फर्स्ट कम फर्स्ट ॲडमिशन. कारण मी सांगतो माझ्याकडं 70, 80, 90ची पण 80ची पण पोरं असतात आणि 35ची पण पोरं असतात. शिक्षणानं माझा दृष्टिकोन मी जो ठरवलेला आहे की शिक्षणानं जे काही तुम्ही अभ्यासक्रम 10वीचा आणि बाकीच्या गोष्टीचा घेतला आहे त्याच्यामुळं तसं डिपेंड राहत नाही. इथून पुढं तो कसा शिकणार आहे ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ते शिकवायचं, दुसरं काहीही नाही. त्यामुळं मार्क्सचं कुठलंही हे नाही. डायरेक्ट तो ॲडमिशन घेऊ शकतो, फक्त या अटी मान्य असतील तर. नक्कीच. आणि काही असे विद्यार्थी असतील ज्यांचा आता काही काळाचा गॅप झालेला आहे, 1-2 वर्षांचा, मात्र त्यांना आता ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठीची प्रोसेस काय? ॲडमिशन मी तुम्हाला सांगतो की 2 वर्ष 4 वर्ष गॅप असेल तरी चालेल. 10वीचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत. 12वीचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत. डिग्री आहे, डिग्रीसाठी वेगळे कोर्सेस आहेत. त्यांनी त्याच्या पद्धतीनं सगळ्या कोर्सेसची माहिती त्यांनी घ्यावी आणि त्या पद्धतीनं त्यांनी ठरवावं आपल्या पद्धतीमध्ये, असा विषय आहे. नक्कीच. खरं म्हणजे आजच्या विषयासंदर्भात सर आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहेच. मात्र जाता जाता पालकांना, प्रेक्षकांना आपण काय आवाहन करा? नाही, जाता जाता मला पालकांना असं सांगायचं आहे की कुठंही आपण आजची जी परिस्थिती आहे, आपण महाराष्ट्रभरात कुठंही आपली मुलं किंवा बाहेर पाठवतो तर त्याची जी सिक्युरिटी आहे, त्याची जी जबाबदारी आहे ती खऱ्या अर्थानं काहीच त्यांच्याबद्दल नसते. तर त्यांनी लक्षात ठेवायचं की मनालीजमध्ये जर तुमचा विद्यार्थी आला तर तो विद्यार्थी काय करेल तर तो प्रॉपर राहील. आम्ही जरी तो काही चुकत असेल तर लगेच इंटिमेट करू आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरती हे कराल. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पालकांना दुसरी गोष्ट महत्त्वाची मी सांगतो, समजावून सांगतो की एकटा अनिल माने हा तुमचा मुलगा घडवू शकत नाही, तुमचीही साथ पाहिजे. बरोबर. लक्षात आलं? जर तुमची, माझी साथ आणि त्या विद्यार्थ्याची साथ एकत्र झाली तरच आपण एक चांगलं प्रोडक्ट बनवू शकतो, एक ब्रँड बनवू शकतो, एक चांगली क्वालिटी बनवू शकतो की ज्याचे 1 नाही 10 5 स्टार हॉटेल असतील. असं नाही आहे काय? तर या पद्धतीनं त्यांनी तो घडेल,
चांगल्या पद्धतीचे मोठा होईल आणि त्या दृष्टीनं हा वाटचाल तो करेल. फक्त एकमेकाच्या सहकार्यानं कॉलेज जे तुम्हाला सांगताय ते प्रामाणिकपणे मिळेल. आणखी शेवटी सांगायचं आहे, मी अनिल माने देव नव्हे की जे सांगल ते तथास्तु होईल. माझ्याकडूनही एखादी चूक होईल. तुम्ही समोर या, विचारा आणि निरसन करा, कारण त्याच्यातले इंटरनल प्रॉब्लेम असू शकतात. ते लगेच तुम्हाला कळतं. कारण ही जी मुलं असतात, ज्या वेळेला मी या मुलांना कसंही तुम्ही आनंदात राहा म्हणला तर तो कधीही आईबापाकडे कंप्लेंट करत नाही. पण ज्या वेळेला मी ते स्ट्रिक्ट घेतो त्यावेळेला मात्र ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वाईट प्रवृत्तीचे विद्यार्थी काय करतात, निगेटिव्हिटीला हे करतात. तर ते उत्तर तिथं आहे. म्हणून मला पालकांचं सहकार्य पाहिजे. नक्कीच. खरं म्हणजे तुम्हाला देखील ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की एकदा मनालीज इन्स्टिट्यूटमध्ये भेट द्यायला काही हरकत नाही आहे. सर, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहे नवीन विषय घेऊन. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.